गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आता 2-3 दिवसावर बघा एक सण आलेला आहे आणि तो सण म्हणजे साधा सुद्धा नाही। तो कोणता आहे बरं? तो सण म्हणजे अक्षय तृतीया। आता अक्षय तृतीया शब्दाचा अर्थ काय आहे बरं? अक्षय म्हणजे कधीही न संपणारं पुण्य, कधीही न संपणारं सुख। आणि हे सुख आहे ना, ते कुणाला मिळतं ते आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। हे अक्षय तृतीया सण आहे ना, तो का साजरा केला जातो याची सुद्धा माहिती पाहणार आहोत। म्हणजे बघा, एकदा सुदामा खूप गरीब होता आणि सुदामाचा मित्र कोण होता बरं? सर्वांना माहीतच आहे ना, सुदामाचा मित्र श्रीकृष्ण स्वारी होते। बघा, तो आपल्या मित्राला म्हणजे श्रीकृष्णांना भेटायला गेला। त्यानं भेट म्हणून थोडे त्याने पोहे नेले। बघा, तो सोनं नेऊ शकत होता का बरं? नाही ना, त्याची परिस्थितीही तशी नव्हती। श्रीकृष्णानं ते प्रेमानं खाल्लं आणि सुदामाला काही न सांगता त्याच्या घरी परत पाठवलं। पण घरी गेल्यावर सुदामाला दिसलं की त्याचं घर महाल झालं होतं। यालाच अक्षय म्हणजे कधी न संपणारं पुण्य म्हणतात ना। नाहीतर आपल्या जीवनामध्ये असं पुण्य कधी निर्माण होतं का बरं? असं का होतं बरं? कारण सुदामा होता ना, जरी तो गरीब असला तरी तो पापी नव्हता। जरी तो गरीब असला ना तरी त्याच्यामध्ये श्रीमंती होती। बघा, प्रेमानं श्रीकृष्ण स्वारींना त्यानं पोहे आणले होते ना। म्हणजे यावरून आपल्याला काय कळतं बरं? भगवंताला कोणत्या सोन्या नाण्याची गरज नाही, फक्त निर्मळ भक्ती पाहिजे, निर्मळ प्रेम पाहिजे। मग भगवंत आहे ना, आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या मागे पुढे भगवंत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। पण आजचा मनुष्य भगवंताला मोठमोठे विधी करतो, मोठमोठे व्रत करतो, उपवास करतो। ते चालतं का बरं भगवंताला? अजिबात नाही। तुमचे कर्मच जर चांगले असतील ना तर भगवंत तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही। पण मनुष्य मात्र वेगळी भक्ती करतो, मग ती चालेल का बरं? कधीच चालणार नाही। या अक्षय तृतीयेबद्दल दुसरं सुद्धा सांगितलं जातं। एकदा द्रौपदीकडे अन्न संपलं होतं, तेव्हा श्रीकृष्णानं तिला अक्षय पात्र दिलं। आता अक्षय पात्र म्हणजे काय? म्हणजे त्या पात्रामध्ये आहे ना, कधी अन्नच संपत नव्हतं। म्हणून या दिवशी अन्नदान खूप शुभ मानतात ना। बघा, तुमच्या जीवनामध्ये काही असो किंवा नसो, तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब असा, पण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे ना, थोडं तरी गरिबाला दान करा आणि गाईला भाकरी नक्कीच चारा। बघा, हे जर तुम्ही केलं ना तर तुमची संपत्ती खूप वाढणार आहे। म्हणजे पुढे असं सुद्धा म्हटलं जातं की या दिवशी गंगा पृथ्वीवर आली आणि म्हणून हा दिवस पवित्र आहे। म्हणजेच या दिवशी आपण जर दान धर्म केला ना तर आपल्या जीवनामध्ये खूप धनसंपत्ती येणार आहे। आणि आपल्या जीवनामध्ये बघा, या दिवशी तुम्ही जर संकल्प घेतला, भक्ती मार्गामध्ये येत असाल तर तुम्ही मागील केलेले अवगुण, मागील केलेले वाईट कर्म ते सर्व पुसून जातात आणि या दिवशी नाविन्य निर्माण होतं। म्हणून या दिवशी संकल्प करायला विसरू नका। बघा, सकाळी उठाल तेव्हा हातामध्ये पाणी घ्या आणि भगवंताला म्हणा, हे भगवंता, माझं या मागे काही चुकलं फुकलं असेल ना ते सर्व मला माफ करा आणि मला माझ्या आयुष्यामध्ये नवीन संकल्प करण्याची शक्ती द्या। मला आता भक्ती करायची आहे। जर हे तुम्ही पवित्र मनाने म्हणाल ना तर बघा, भगवंत आहे ना, भगवंत तुमचे सर्व कर्म माफ करेल आणि तुम्ही नवीन जीवनाला सुरुवात कराल। हा अक्षय तृतीया दिवस आहे ना,
हा श्राद्ध दिवस सुद्धा मानला जातो. म्हणजे हा दिवस पित्रांचा सण म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो. बघा, या दिवशी केलेले दान हवन आहे ना, तर्पण पूजा आहे, जप आहे, म्हणजे पुण्यकर्म आपल्याला अक्षय फळ देत असतात ना. थोडक्यात तर काय, आपल्या पित्रांचं ऋण फेडण्याचाच हा दिवस असतो. तसेच हा दिवस आहे ना, परशुराम जयंती म्हणून सुद्धा आपण ओळखतो. हा अक्षय तृतीयाला आहे ना, आखातीज असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा एक अत्यंत शुभ दिवस आहे. आणि या दिवशी भगवान विष्णू, भगवान श्री गणेश, माता लक्ष्मी यांची देखील आपण पूजा केली ना, तर ते खूप पुण्याचं काम ठरत असतं. आणि हा अक्षय हा शब्द आहे ना, हा अनंत किंवा शाश्वत आहे. जो शब्दांच्या संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचा प्रतीक आहे ना. नवीन व्यवसाय सुरू करणं, नवीन नोकरी सुरू करणं किंवा नवीन निवासी स्थानामध्ये प्रवेश करणं यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आहे ना, हा दिवस योग्य मानला जातो. म्हणजे या अक्षय तृतीया आहे ना, या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण ही एक जी अशी चूक आहे जी अजिबात आपल्याला करायची नाही. म्हणजे या 99% लोकांना माहीत नसेल की ही नक्की चूक कोणती. तसेच्या दिवशी काही करावं, काही करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आहे ना. बघा, आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. बघा, हा जो दिवस आहे ना, तो रविवारी आलेला आहे. आणि या तृतीया तिथीचा प्रारंभ आहे ना, हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे. आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी समाप्त होणार आहे. मात्र यंदा या 19 तारखेलाच अक्षय तृतीया ही साजरी केली जाणार आहे ना. बघा, अक्षय तृतीया साजरी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं का होईना गंगाजल टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. तुम्हाला आंघोळीनंतर आपलं मुख्य दार आहे ना, तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. दारात सडा रांगोळी काढायची आहे. घरदार स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे. दाराशी लहान का होईना एका रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची, ती म्हणजे एखादी मातीची पंती घ्या. त्यात अख्खं मूठभर तांदूळ ठेवा. त्यावर 2 लवंग, 2 कापराच्या वड्या ठेवा. आणि उंबरठ्यावर कोपऱ्यात दिवसभर ठेवून द्यायच्या आहेत. त्या तिथे अशा राहू द्या की संध्याकाळी दिवे लागले ना, ते तांदूळ आणि तो कापूर ठेवलेला आहे, तो लवंगासोबत त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. माता लक्ष्मी तुमच्या मनातील इच्छा बोला आणि त्या वस्तू उंबरठ्यावर जाळायच्या आहेत. तुम्हाला सोन्यासारखे अनुभव येतील. बघा, तुम्ही यावर्षी करून तर बघा. त्याचबरोबर या दिवशी सकाळीच गॅस किंवा शेगडीची पूजा तुम्ही आवर्जून करायला पाहिजे. आंब्याची तोरणं दारावर जरूर लावा. आता आंब्याची तोरणं लावताना काय करायचं आहे? महिलांनी 5 आंब्याची पानं घ्या किंवा 11 घ्या किंवा 21 घ्या. ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. प्रत्येक आंब्याच्या पानाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा लक्ष्मी नारायणाचा मंत्र जपा. आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला हळद कुंकूस बोटं लावायचं आहे. आणि मग ती आंब्याची डहाळी किंवा आंब्याचं तोरण आहे ना, आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. म्हणजे मुख्य दरवाजावरती ओळ्या हळदीनं किंवा हळदी कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर गॅस शेगडीच्या भिंतीवर आपल्या मुख्य देवघरावर एक स्वस्तिक काढा. तुम्ही तिजोरीवर स्वस्तिक काढायचं आहे. जिथं तिथं तुमचं लक्ष्मीवर्धक गोष्टी ठेवलेल्या आहेत ना, तिथं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मग हळदीनं काढा किंवा हळद कुंकू एकत्र काढून त्यामध्ये गुलाबजल टाकून काढा. लक्ष्मी नारायणाचा मंत्र म्हणा आणि मग स्वस्तिक काढायचं आहे. यामुळं सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. बघा, या दिवशी भगवान विष्णूंची सहस्र नामावली म्हणजे
ही सेवा आवर्जून करा. 1 वेळा किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं तर जरूर पठण करायला हवं. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण आवर्जून करा. म्हणजे तुमच्या कुळस्वामिनीचा टाक असेल ना, तर तो फोटो असेल. देवी आईला कुंकुमार्जन आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाला देवी देवतांना छान या दिवशी अभिषेक करायचा आहे. पंचामृतानं करा, गाईच्या दुधानं करा. थोडा केशर असेल तर दुधात केशर टाका आणि केशर मिश्रित दुधानं आवर्जून लक्ष्मी नारायण गणपती बाप्पा जेवढे देवी देवतांच्या मूर्त्या असतील ना, तेवढ्यावर केशर मिश्रित दुधानं अभिषेक करा. बघा, माता अन्नपूर्णाला देवघरात स्थापन करताना छान असं वाटीभर तांदूळ घ्या, त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करा. अन्नपूर्णा मातेला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः असा मंत्र जपा. सकाळी देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून घ्यायचा आहे. तो विझणार नाही, त्याची काळजी घ्या. एक दिवा तुळशीजवळ लावा, एक दिवा मुख्य दाराशी लावा. प्रत्येक दिव्यांमध्ये 2 लवंग टाकून द्या. तसेच दिव्यामध्ये एक कापराची वडी टाका, चिमूटभर हळद टाका. देवघरातील दिव्यामध्ये ती तुळशीजवळ पण आणि मुख्य दाराशी सुद्धा. आणि अशी दिव्यांमध्ये ही सेवा करताना लक्ष्मी नारायणाचाच मंत्र जपायचा आहे. आणि एक दिवा पितृदेवांच्या नावाने दक्षिण दिशेकडे लावायचा आहे. त्यामध्ये फक्त काळे तीळ टाका, इतर गोष्टी टाकू नका. या अक्षय तृतीयेला देवघरामध्ये वाटीभर धणे आणि एखादा गुळाचा खडा किंवा साखर वाटीभर धणे किंवा गूळ ही माता लक्ष्मी समोर तो नैवेद्य दाखवायचा आहे. आपण तर पूर्णावरणाचा नैवेद्य किंवा तुम्ही इतर गोडाधोडाचं नैवेद्य दाखवत असाल, तरी पण तो नैवेद्य दाखवल्यावर सुद्धा वाटीभर धणे, गूळ किंवा साखर यांचा नैवेद्य आहे ना, माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. आयुष्यभर तुमच्या घरामध्ये धनधान्य, ऐश्वर्य, सुख, संपत्ती कशालाच कमी पडणार नाही. म्हणून वाटीभर धणे आहेत ना आणि साखर आहे, हे नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचं आहे. या दिवशी थोडेसे धणे आपल्या कुंडीमध्ये जरूर पेरून द्या आणि त्याची जी कोथिंबीर उगेल ना, ती तुम्ही जेवणामध्ये प्रसाद स्वरूपात वापरायची आहे. बघा, सर्वांनाच माहीत आहे ना, आपल्याला आपल्या कर्माची फळं आहेत ना, आपल्या कर्मानुसार मिळत असतात. आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विसरू नका. या दिवशी दान केल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे ना, त्यामध्ये वाढ देखील होत असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करा, अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही कळश किंवा भांडे दान करू शकता. फक्त ते भांडे रिकामे दान करू नका, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामध्ये पाणी किंवा साखर, धान्य भरून तुम्ही ते भांडे दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी वस्तूचं दान करू शकता. यामुळं व्यक्तीला शुभफळं प्राप्त होतात. बघा, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख असेल ना, तर त्यांनी या गोष्टी केल्या ना, तर 1 वर्षाच्या आतमध्ये तुमची परिस्थिती आहे ना, पूर्वस्थितीला येते. कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते. तसेच या काही वस्तू दान केल्या ना, तर व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पूर्वजांच्या नावानं गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान, पैसे किंवा कपडे देखील दान करू शकता. असं केल्यानं पितृदोषातून मुक्ती मिळते. या दिवशी ब्राह्मणासाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणं खूप चांगलं मानलं जातं. तसेच मंदिरामध्ये फळं आणि प्रामुख्यानं गोड अन्नदान दान करावं. शक्य असल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन गरजू रुग्णांना फळं द्यावी, पाणी, मिठाई सर्व काही वाटप करावं.
त्याचप्रमाणे मंदिरामध्ये पूजेचे साहित्य, घंटा, पूजेची थाळी ते सुद्धा अर्पण करू शकता. तसेच विद्वान व्यक्तींना धार्मिक पुस्तके भेट जर दिली ना तर बृहस्पती प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आई वडिलांचा आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घेणं या दिवशी विशेष फळदायी ठरतं. थोडक्यात सांगायचं झालं ना तर मोठ्यांचा आशीर्वाद जर घेतला ना तर आपल्याला अनंत पुण्य लाभतं. या दिवशी या धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. या अक्षय तृतीयाला वाटीमध्ये मीठ घेऊन त्यांची पूजा अवश्य करावी. पण तुम्ही काचेची वाटी किंवा चिनी मातीची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये मीठ भरावं. मग ते मीठ जाड असेल, काळं मीठ असेल, सैंधव मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल, जे मीठ तुम्ही वापरताना ते मीठ तुम्ही त्याच्यामध्ये भरायचं आहे. त्याची पूजा करायची आहे. वाटेच्या समोर तुम्ही फूळ आणि त्या फुलावर हळदी कुंकू वाहू शकता. अक्षय तृतीयाला तुम्ही मिठाची पूजा अवश्य करा. दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते मीठ तुम्ही एकतर स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून त्याचं मीठ तुम्ही थोडं थोडं करून फरशी पुसण्यासाठी वापरलं तरीही सुद्धा चालेल. यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची ज्या वेळेस तुम्ही पूजा कराल ना त्यावेळेस भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून पिवळ्या रंगाची फुलं आहेत ना, पिवळ्या रंगांचा तुम्ही भोग प्रसाद म्हणून नैवेद्य त्यांना अर्पण करू शकता. तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केली तरी चालतील किंवा तसेच या दिवशी नवीन कपडे परिधान करून मंदिरात देवाचं दर्शन घ्यायला जावं. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही पितरांसाठी दान धर्म, पितरांसाठी सेवा करू शकता. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्ही पितरांचं स्मरण करून शिधादान करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान, यथाशक्ती जे काही तुम्हाला पैसे दान करायचे आहेत ना ते तुम्ही दान करू शकता. किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही पितरांसाठी सेवा करायच्या असतील, पितृस्तुती, पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नित्यनेमाने दररोज म्हणायचं असेल ना तर ते सुद्धा दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता. आता आपण पाहूया अक्षय तृतीयाच्या दिवशी काय करू नये. तर पूर्ण वर्षात मनुष्याची बर्बादी होते. बघा तुम्ही या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या अक्षय तृतीयाच्या दिवशी कुणाशी भांडण करू नका, कुणाशी वाद घालू नका. या दिवशी राग येणं आहे ना पूर्ण वर्षाची बर्बादी करणं आहे. म्हणजे तुम्हीच तुमच्या पायावर कुऱ्हाडी मारणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे ना असत्य कधीच बोलू नका. बघा खोटं कधीही बोलू नका. जर या दिवशी तुम्ही खोटं बोललात ना तर पूर्ण वर्ष तुमच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग येणार आहेत. या दोन गोष्टी आहेत ना नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जर काही पूजाविधी करायची नसेल ना तर त्या दिवशी शांत बसा, भगवंताचं नामस्मरण करा, तरीसुद्धा तुम्हाला ते फळ मिळणार आहे. म्हणजे सत्य हे सत्यच असतं ना, याची कितीही परीक्षा जरी घेतली ना तर ते बदलणारं नसतं. त्यामुळे आपले व्यवहार आहेत ना आणि आपलं वागणं आहे हे बोलणं नेहमी मनुष्यानं सत्य ठेवा. जो सत्य वागतो ना त्याच्याच जीवनामध्ये भगवंतसुद्धा येतो, त्याची सर्व कामं भगवंतसुद्धा करतो. आता तुम्ही म्हणाल भगवंत कधी माणसाची कामं करतो का बरं? ही अदृश्य शक्ती आहे ना, आपल्याला दिव्य दृष्टी नाही ना, त्यामुळं आपल्याला भगवंत दिसत नाही. जेव्हा आपल्याला दिव्य दृष्टी भगवंताच्या कृपेने येईल तेव्हा भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय घडणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना असत्य कधीच बोलू नका. सुख आणि दुःख आहे ना आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत. आपण ज्याला जास्त खतपाणी घालू ना ते लवकर वाढणार. जर तुम्ही सुखाला जास्त खतपाणी घातलं, सुखामध्ये तुम्ही राहणार,
तुम्ही दुःखाला जास्त खतपाणी घातलं, म्हणजे वाईट विचारांना खतपाणी घातलं तर तुमच्यामध्ये दुःख येणार. तुम्ही चांगले विचाराने वागलात तर तुमच्या जीवनामध्ये सुख येणार. म्हणजे हे सुख दुःख आहे ना, हे दोन्ही एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत ना. आपण जसे कर्म करू तसे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येत असतात. आणि आता आपण पाहत होतो रागाबद्दल. हा माणसाचा किती मोठा शत्रू असला ना तरी तो योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आलाच पाहिजे, नाहीतर लोक गैरफायदासुद्धा घेतात ना. हा राग आहे ना, बघा आता जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कधी यायचा तेव्हा येऊ दे, राग हा मनुष्याला आलाच पाहिजे, तेव्हाच तो योग्य निर्णय घेऊ शकतो ना. पण या अक्षय तृतीयेच्या दिवशी राग कधीच आणू नका. भगवंताला साजेसं तुम्ही कार्य करा, भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. आणि जर तुम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये असाल ना, तुमच्या जीवनामध्ये अफाट असा अक्षय पुण्य लाभेल. तुमच्या जीवनामध्ये अफाट संपत्ती निर्माण होणार आहे. फक्त भगवंतावर विश्वास ठेवा. जिथे दत्तगुरू असतील ना तिथे अशक्य काहीच नाही, सर्व शक्य आहे. म्हणून दत्तगुरूंचं नामस्मरण करा. तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ना ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.